लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आणि वर्षभर टिकणारी कच्च्या कैरीची कँडी। नमस्कार, मी वैशाली। आज आपण बनवतोय कच्च्या कैरीची कँडी। आता कँडी करण्यासाठी आपण 2 कच्च्या कैऱ्यांचा वापर करत आहोत। कैऱ्या स्वच्छ धुवून कैरीचा देठाजवळील भाग कापून घ्यायचा आणि कैरीवरची संपूर्ण साल काढायची। आता घेतलेल्या दोन्ही कैऱ्या अशा कापून घ्यायच्या। आपण या दोन्ही कैऱ्या अशा कापून डायरेक्ट मिक्सरला बारीक करणार आहोत। तुम्हाला जर या कैऱ्या डायरेक्ट शिजवून घ्यायच्या असतील तर तुम्ही शिजवूनही घेऊ शकता। आपण घेतलेल्या दोन्ही कैऱ्यांचे चांगले पीस करून झालेले आहेत। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। यामध्ये जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर अगदी 2 चमचे पाणी घालायचे आणि ह्या कैऱ्या अशा मिक्सरला बारीक करून घ्यायच्या। बरं, ही कँडी करण्यासाठी आपल्याला कमीत कमी भांड्यांचा वापर करायचा आहे। त्यामुळे ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य शिजवायचं आहे त्या भांड्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं। आवर्जून लागेल तितकं चवीपुरतं काळं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर जिरं गरम करून ताजी जिरे पावडर यामध्ये घालायची। त्याचबरोबर कैरीच्या गराच्या दुप्पट आपण काळा गूळ घालत आहोत। तुम्ही गुळाऐवजी साखरेचाही वापर करू शकता। आता आपण घेतलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅसची फ्लेम मीडियम करून हे सर्व साहित्य अगदी घट्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं। गॅसची फ्लेम हाय करायची नाही, कारण यामधला गूळ करपू शकतो आणि त्यामुळे वड्यांची चव फारशी छान लागत नाही। कैरीचा गर जसजसा शिजतो तसतसं त्यातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि गूळ छान शिजून कैरी आणि गुळाचं घट्ट मिश्रण तयार होतं। आता एका बाजूला ताटाला तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपलं हे घट्ट झालेलं मिश्रण या ताटामध्ये आपल्याला ओतता येतं आणि तूप लावल्यामुळे आपण ओतलेलं बॅटर ताटाला चिकटत नाही। पाहू शकता आपलं बॅटर बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व बॅटर ताटामध्ये काढून घ्यायचं। लक्षात ठेवा, बॅटर आपण जितकं छान शिजवू तितका हा गर लवकर थंड होतो। आता हा शिजलेला गर छान ताटामध्ये पसरवून घ्यायचा। आता हे ताटात पसरवलेलं बॅटर अगदी 2 ते 3 तासात पंख्याखाली सहज थंड होतं। सर्वात आधी ताटाच्या सर्व बाजूंनी सुरी अशी फिरवून घ्यायची। कैरी आणि गुळाचं बॅटर जर चांगलं सुकलं असेल तर अगदी सहज असं ताट उलटं करून काढून घ्यायचं। आता या बॅटरच्या तुम्हाला जितक्या लहान मोठ्या फोडी म्हणजेच कँडी करायच्या आहेत तितक्या कँडी तुम्ही कटरच्या किंवा सुरीच्या साहाय्याने करू शकता। गूळ घातलेली कँडी चवीला थोडी जास्त चविष्ट असते आणि पौष्टिकही असते, पण ती शिजायला थोडा जास्त वेळ लागतो। हीच कँडी जर तुम्ही साखर घालून केलात तर ती अगदी लवकर शिजते आणि थोडीशी लवकर सुकते देखील। तुम्हाला जर या बॅटरचे असे चौकोनी पीस करायचे नसतील तर काय करायचं, हे बॅटर थोडं थंड झाल्यावर चिंचेच्या गोळ्यांप्रमाणे या बॅटरचे तुम्ही गोळेही करू शकता। आता शाळेला सुट्ट्या देखील पडतील आणि या सुट्ट्यांमध्ये मुलांना चॉकलेट देण्यापेक्षा अशी एखाद दुसरी कँडी खायला दिली तर सर्वात उत्तम। बरं, या कँडीज खायला इतक्या छान लागतात की त्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात। कमीत कमी साहित्यात झटपट होणारी कैरीची कँडी। हे बॅटर छान शिजल्यामुळे आणि सुकल्यामुळे या कँडीज अगदी सहज एकमेकांपासून वेगळ्या होतात। आता हे सर्व कँडीचे पीस एकमेकांपासून असे वेगळे करून झाल्यावर यावर 1 ते 2 चमचे पिठी साखर घालायची। त्यामुळे काय होतं, ही पिठी साखर घातल्यामुळे या कँडीज एकमेकांना चिकटत नाहीत। कच्च्या कैरीची कँडी थोडीशी आंबट असते, यावर पिठी साखर घातल्यावर हिची चवही आंबट गोड लागते। पाहू शकता आपली कच्च्या कैरीची कँडी करून खाण्यासाठी तयार आहे। हो, मान्य आहे की ही कँडी अगदी वर्षभर टिकते, पण ही चवीला इतकी छान होते की वर्षभर काय अगदी आठवडाभरातच संपते। बरं, तुम्ही सुद्धा अशी कैरीची कँडी करता का? जर करत असाल, तुमची रेसिपी यापेक्षा थोडी वेगळी असेल तर तुमची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा। नेहमीप्रमाणेच बोलता बोलता वेळ झाली आता निरोपाची।
तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.